बनाता हुआ, क्योंकि ये सरपंच चषक उस शख्स के नाम से रखा गया है जो हमेशा लोगों की मदद के लिए दौड़ के आता है और बेलौस खिदमत करता है, बेगर्ज खिदमत करता है, और कोई और नहीं, हमारे इनायत देशमुख। दोनों टीमों के कप्तान से गुजारिश है कि एक्स्ट्रा प्लेयर यहाँ पर भेजे। दोनों टीमों के खिलाड़ियों से गुजारिश है कि एक्स्ट्रा प्लेयर यहाँ पर भेजे, 12वां खिलाड़ी। क्या जबरदस्त नज़ारा, बेहतरीन नज़ारा यहाँ पर तुड़ील। ये बस्ती छोटी, एक एक बड़ी बस्ती, दो पहाड़ों के बीच बसी हुई, और जिसके सामने से एक नागेश्वरी नदी बहती है और इसकी खूबसूरती को बढ़ाती है, और इस पर चार चांद लगाते हैं। वह ये टूर्नामेंट इस गांव की शोभा बढ़ाता हुआ आज तक की सबसे बेहतरीन टूर्नामेंट मैं कहना चाहूंगा। वलोता का 12वां खिलाड़ी, बानकोट का तो आया है, वलोता का 12वां खिलाड़ी नहीं है। बॉलर्स नेम वज्जात। बानकोट की जानिब से दो ओपनिंग बल्लेबाज शहबाज और आसिफ। शहबाज ये वही है जो जुई में बहुत ही बेहतरीन खेल पेश किया था शहबाज ने, वहाँ भी मैं कमेंट्री कर रहा था, और क्या बेहतरीन बल्लेबाजी शहबाज की देखने मिली थी। मानगांव के सामने, बड़ी टीम के सामने अपने हुनर को दिखाया था। अब बिल्कुल तैयार तुड़ील के इस मैदान पर अपने हुनर दिखाने के लिए ये बासलाहियत खिलाड़ी जावेद भाई जमाने, इनकी आमद हो चुकी है, मैं उनका भी हार्दिक स्वागत करता हूँ। इस बीच बहुत ही बेहतरीन गेंद, लेकिन उससे भी अच्छा शॉट फील्डर के ऊपर से खेल के गेंद दनदनाती हुई तेजी के साथ बॉयलर पर जावेद भाई का भी इस बार इसलिए करो, लगातार 4 दिनों से ये भी यहाँ पर आ रहे हैं। अब्दुल गफ्फार जनाब, अब्दुल रऊफ भाई और इब्राहिम चाचा, एक उनके पार्टनर मिस है, वो है मोहम्मद खान टेलर। इस बीच साफ बॉल कर दिया, गेंद नीचे रहती हुई और साफ बॉल हो गए। ये क्रिकेट की खूबसूरती है कि एक गेंद पर सिक्सर तो दूसरी गेंद पर विकेट, क्रिकेट में वापसी का मौका होता है। गेंद पर चौका लगा, लेकिन अच्छी वापसी इस गेंदबाज की जानिब से। बेहतरीन गेंद, गेंद नीचे रहती हुई और बल्लेबाज के समझ में नहीं आए और साफ बॉल हो गए। सिक्सर लगाया, अपना खाता खोला और टीम का स्कोर पहुंचा है 10 रन। इस बीच शॉर्ट पिच गेंद ऊंचा खेले पॉइंट की जानिब, जब तक के वहां पर फील्डर गेंद को फील्ड करते आसानी के साथ 1 रन हासिल किया।
एक रन पे ही उन्हें इत्मीनान करना पड़ेगा। एक रन के साथ स्कोर पहुंचा 11 रन। सही क्रिकेट, सही रणनीति, स्ट्राइक को रोटेट करते हुए यहाँ पर और सही समझबूझ के साथ खेलते हुए, क्योंकि हर गेंद पर बल्लेबाज को चाहिए कि स्ट्राइक को रोटेट करे, सामने वाले बल्लेबाज को स्ट्राइक दे और गेंदबाज को कंफ्यूज करे कि किस तरह की। अगर स्ट्राइक रोटेट होती तो गेंदबाज भी कंफ्यूज होता है। फील्डिंग की जमावट, एक विकेट कीपर, एक थर्ड मैन, एक पॉइंट, एक्स्ट्रा कवर, नजदीकी फील्डिंग। और इस बीच बहुत ही बेहतरीन गेंद दिफाई अंदाज से खेला फील्डर के पास, जब तक कि फील्डर आकर गेंद को फील्ड करते आसानी के साथ एक रन हासिल किया। स्कोर पहुंचा 11 रन, 12 रन। आसिफ ने अपना खाता खोला। पहला ओवर जारी। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए आज चौथे दिन का पहला मुकाबला जिम्बाब्वे की टीम ने जीता। हार्टिएस्ट कांग्रेचुलेशन टू देम। इस बीच शॉर्ट पिच गेंद को घूम कर खेलाए और गेंद इस फाइन लेग की जानिब जाती हुई बॉइल लाइन पार कर गई। 4 रन। इन 4 रनों के साथ स्कोर पहुंचा 15 रन, 16 रन। एक ओवर के इख्तिताम पर स्कोर है 16। टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करते हुए बानकोट की टीम 16 के औसत से जाती हुई भरपूर समाचार लिया। पावर प्ले का बेहतरीन इस्तेमाल किया, क्योंकि पावर प्ले के ओवर में फील्डर नजदीकी रहते हैं, जिसका भरपूर फायदा बल्लेबाजों ने उठाया। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 16। सरपंच स्पर्धेचा चौथा दिवस। सरपंचाचं पहिलं पर्व यशस्वीरित्या पार होण्याच्या द्वारावर आहे। अतिशय चांगली स्पर्धा, दमदार स्पर्धा, लाजवाब स्पर्धा। आणि या स्पर्धेचं खरं आकर्षण अब्दुल गफ्फार जनाब, अब्दुल रऊफ देशमुख, इब्राहिम चाचा, जावेद जमाने। सातत्याने आजचा चौथा दिवस आहे, पण सातत्याने आपली उपस्थिती दाखवताना या मैदानावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 16। बॉलर्स नेम रिजवान आपलं व्यक्तिगत पहिलं तर संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय, तो त्याच्या समोर आहे आसिफ। दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही नावाजलेले संघ, दोन्ही चांगले संघ या चांगल्या स्पर्धेमध्ये आपलं खेळ दाखवताना तुडीलच्या प्रेक्षकांची मन जिंकताना आपण पाहत आहात। यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक जोडले गेले आहेत, तर काही प्रेक्षकांची या स्पर्धेमध्ये इथे उपस्थिती आहे। सर्व प्रेक्षकांचा सहर्ष स्वागत करण्यात येत आहे। यावेळी मात्र भीमर चेंडू फेकतोय पंच, स्क्वेअर लेगचं पंच नो बॉल म्हणून घोषित करतात। एक धाव घेतलेले, दुसरे धाव घेण्याचे प्रयत्न करतात। 2 धाव यशस्वी घेतल्यानंतर धाव संख्या 3, यावेळी या चेंडूवर 3 धावा आल्या। 3 धाव संख्या होती ती 19। फ्री हिट आहे, नो बॉल आणि फ्री हिट। समालोचन कक्षामध्ये खरोखर कौतुक केलं पाहिजे या प्रेक्षकांचं। वर समालोचकाला सांगताना आपण पाहत आहे। यावेळी मात्र चेंडू सरळ खेळतोय तो मिड विकेटच्या दिशेने। एकच धाव मिळणार, एका धावावर तर समाधान मानावे लागेल। एक धाव संख्या होतोय ती 20। सरपंच स्काच्या या सोहळ्यामध्ये क्रिकेट खेळाडू आपली गुणवत्ता दाखवताना, हे स्टार खेळाडू आपली चमक दाखवताना तुडीच्या या ऐतिहासिक मैदानावर। यावेळी फटका फसतोय, क्षेत्ररक्षक खाली येतोय आणि झेल होण्याची शक्यता, पण झेल सुटतोय। एक सोपं असं झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय। आणि जेव्हा
कोणत्या फलंदाजाचा झेल सुटतो तेव्हा तेव्हा त्या फलंदाजाचा आत्मविश्वासही दुणावतो आणि दुणावलेल्या आत्मविश्वासाने तो अक्षरशः तुटून पडतो गोलंदाजावर. पाहूया ही झेल किती महागड्यात पडतोय, येणारी वेळ नक्कीच सांगेल. पण धावसंख्या आहे ती 22. दुसरं षटक चालू. एक बाद 22. दुसऱ्या षटकात डमरुन काढून गोलंदाजी करणार आहे. यावेळी मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू, पण चेंडू बाहेर जातोय. पंत नशीर यस इट इज वाईट असे घोषित करतात. एक धावसंख्या आणि धावसंख्येत वाढ होतोय. धावफलकावर धावसंख्या लागली आहे ती 23. यावेळी मात्र फटका उंच उंच तर आहे, लांबी किती आहे पाहूया. आणि लांबी चांगली आहे. चेंडू सरळ जाते सीमा रेषाच्या पार, आर पार षटकार. षटकाराने धावसंख्या होती ती 29. काय खेळ चालले, दमदार खेळ दोन्ही संघाकडून. खास विशेष तर मानकर ये पुन्हा एकदा चेंडू, पुन्हा एकदा हवाई यात्रेवर आणि पुन्हा एकदा षटकार. खेळताना आपण पाहतोय, आपल्या पाहायला मिळत आहे ते झेडच्या माध्यमातून. चार चेंडू दुसऱ्या षटकाचे आणि धावसंख्या आहे ती 35. पुन्हा एकदा यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याला पुन्हा एकदा भिरकावून दिलंय. यावेळी पण चेंडू मात्र जातोय षटकार. मागणं पडत आहे तो झेल नक्कीच यावेळी आपण पाहत आहेत. यावेळी मात्र शॉर्टपिच मध्ये चेंडू आणि यावेळी दोन क्षेत्ररक्षक म्हणून चेंडू सरळ जातोय. पण यावेळी मात्र अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा मिळाल्या. 2 धावसंख्येत धावसंख्या होती ती 43. After winning the toss, they are batting first. They are going along nicely, especially batsman Zaid. He is playing the innings of his caliber. The way he's hitting, absolutely remarkable. He's winning the hearts of so many people of Todil. This is a wonderful display. This is a wonderful batting performance for this batsman. He has hit consecutive 3 sixes. Meantime, ball passing by its high. It is the chance of a catch, but it's drop into the vacant area and it's went running out of the boundary for 4. Once again, it's a great batting from Bankot players.
They're trying very hard. Meantime, balls went outside the leg stump. We're waiting for the umpire's signals. Umpire declared it white, and They ran for 1 run in the source of buys. So 2 runs. With the help of these 2 runs, a score moves up to 53. This is really a good cricket. This is a Sarpanch Chasak organized by Asif Deshmukh, Abdullah Deshmukh, Zamarud Deshmukh, Shahzeb Jule, and Ammar Pathan. All the players have done very hard work to make this ground beautiful. Meantime, from Damru end, it's a beautiful delivery. He deceived the batsman by his pace. He is a quick and furious. This time he delivered the ball quick and furious. Batsman couldn't understand rest of the work done by the wicket keeper. This is a fantastic cricket playing by Bancourt. This time lots of pressure. They are putting lots of pressure on Vilota side. Meantime, this time Yorker. This is a very good delivery, and batsman couldn't understand rest of the work done by the wicketkeeper. His score remains on 53. We are in the 4th over, 3rd over. What a way they are playing the cricket. They are showing their talent here. They are winning the hearts of so many people, and they are playing a sensible cricket. Meantime, it's a very good delivery. This time, this batsman deceived by a slower delivery. Bowlers has used this weapon. In this over. Last 2 to go in this over. This is the 4th day, 4th and final day. And in the evening, our beloved and honorable MLA are going to come for the prize distribution. आज टूर्नामेंट का आखिरी और चौथा दिन और प्राइज डिस्ट्रीब्यूशन के लिए शाम के वक्त हमारे इज्जत माब एमएलए साहब आने वाले हैं, जो कि इस टूर्नामेंट की शोभा को और बढ़ाएंगे। ये टूर्नामेंट रॉक होता हुआ, कामयाब होता हुआ, रिकॉर्ड तोड़ता हुआ, जिसके बारे में आपने कल सुना खिलाड़ियों की तरफ से, खासकर मुशीर करंजगोल की टीम के खिलाड़ियों, हर टीम के खिलाड़ियों ने कहा कि इससे अच्छा मैनेजमेंट और इससे अच्छा मैदान हमने कहा नहीं देखा। इस बीच बहुत ही बेहतरीन शॉट और गेंद को खेल गए 4 रन फील्डर के ऊपर से। सही क्रिकेट खेलते हुए, हर गेंद पर हल्ला बोलते हुए, प्रहार करते हुए स्कोर पहुंचा 57 रन। डर से कोई बड़ा वायरस नहीं, हिम्मत से बड़ी कोई वैक्सीन नहीं। यहां हिम्मत से खेलते हुए एक बार फिर ऊंचा, लेकिन इस बार कैच होने का खतरा। उसके नीचे एक खिलाड़ी आते हुए और इस बार खिलाड़ी आउट। बाजू असलम जनाब, उमर खान देशमुख, तनवीर देशमुख, जावेद देशमुख, मोहम्मद खान देशमुख, इस्माइल भाई, और 4 दिन से तनवीर भाई भी आए। तनवीर भाई के लिए जोरदार तालियां बजनी चाहिए। यकीनन ऐसे अगर शायकीन आएंगे तो टूर्नामेंट जरूर कामयाब होगा। हैट्स अप टू यू तनवीर भाई, आई सैल्यूट यू डेफिनेटली। शकील सर और अब्दुल कादिर और सुफियान, शुएब, असलम जनाब, मोहम्मद खान देशमुख, सारे शायकीन का। और यहाँ पर देख सकते हैं कि मेरे बाएं बाजू में निसार भाई, अब्दुल रऊफ देशमुख, उनके लिए भी जोरदार ताली अब्दुल रऊफ देशमुख। और यहाँ पर अब्दुल गफ्फार, क्योंकि ये हमने बचपन से देखा हो अब्दुल रऊफ भाई, हम तो कभी भी खेलने जाते थे, आप हमेशा वहाँ मौजूद रहते थे। अब्दुल गफ्फार जनाब, आप आज से नहीं, आज 25 सालों से अपने टीम का हौसला बढ़ा रहे। और इब्राहिम चाचा भी सारे काम को छोड़कर यहाँ मैदान में आते। तो चलो चलते हैं मैदान की तरफ। स्कोर है 57 रन।
बहुत ही अच्छी क्रिकेट यहाँ पर खेलते हुए और इस बीच दौड़ना शुरू किया। इस बार ऊंचा खेल, एक बार फिर लगातार दूसरी गेंद में दूसरा विकेट जाने की यहाँ पर कोशिश करेंगे कैच करने की, और वहां पर कोई गलती नहीं की सरफराज ने। एक और खिलाड़ी आउट ऑन हैट्रिक, बॉलर चेंज हुआ, हैट्रिक पर नहीं। बेहतरीन अब कोशिश करते हुए वलोता की टीम, क्योंकि एक बड़े हदफ की तरफ जाते हुए दिख रही थी बानकोट की टीम, लेकिन सही मानों में अच्छी गेंदबाजी इस गेंदबाज की जानिब से रोके रखना होगा। अगर इस ओवर में अगर वो एक सम्मानजनक एक बड़ा हदफ से बचना चाहते हैं तो इस ओवर में अच्छी गेंदबाजी करनी होगी। बैट्समैन नेम, बैट्समैन नेम स्ट्राइक पर है जैद अजहर। स्ट्राइक पर जैद, जैद अच्छी बल्लेबाजी करते हुए अपने इनिंग में अब तक 3 सिक्सर 4 सिक्सर लगाए, जिसमें उनका एक कैच छूटा, और कैच जो है इस बीच ऊंचा खेले हैं और गेंद फरारी पे सवार होती हुई 6 रन। तिरसठ रन और मंजिलें उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है, क्योंकि उड़ान पंखों से नहीं हौसलों से हुआ करती। इस बीच वाइट, खराब क्रिकेट वलोता की जानिब से और अच्छी क्रिकेट बानकोट की जानिब से देखने मिल रही। सरपंच चषक का दूसरा मुकाबला, चौथा दिन, और चौथे दिन में बेहतरीन बल्लेबाजी करते हुए ये बानकोट के खिलाड़ी अपनी तमाम तर सलाहियतों को दिखाते हुए, तब अपनी क्षमता के मुताबिक खेलते हुए, अपने प्रतिभा के मुताबिक खेलते हुए तुड़िल के इस ऐतिहासिक मैदान पर। इस बीच और कर लेंगी गेंद जिसको तेज किया, एक बार फिर 6 रन। क्या बल्लेबाजी करता हुआ ये शानदार अप चिंगारी नहीं, अपने आप में ज्वाला है जो अपने आप को साबित करता हुआ, और क्या बल्लेबाजी, तूफानी शानदार उम्दा बल्लेबाजी करता हुआ ये बल्लेबाज। इस बीच एक बार फिर ऊंचा खेले, एक बार फिर से रिजल्ट सेम सेम फिफ्थ। अमीन असवारी की जानिब से, अमीन उनरे की जानिब से 100 रुपये जैद के लिए। और जबरदस्त बल्लेबाजी, ये अकेला बल्लेबाज अपने दम पर अपनी टीम की यहाँ पर अपने टीम को एक बड़े हदफ की तरफ लेके जाता हुआ, मैं तो कहना चाहूंगा कि बानकोट के अंधेरों को दूर करने के लिए 11 रन पर इस खिलाड़ी की कैच छूटी थी। देखिए कैचेस कितने महंगे पड़ते हैं, इसीलिए कहा जाता है ये पकड़ो कैचेस और जीतो मैचेस। इस बीच तेज शॉट लगा, गेंद फाइनल की तरफ जाती हुई, एक ही रन में दूसरा लेना चाहते हैं लेकिन रन आउट होने का खतरा, और किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है, और ये खिलाड़ी बड़ा बहादुरी के साथ खेलता हुआ अपने टीम को एक बड़े विशाल स्कोर की तरफ लेके जाने में कामयाब। जोरदार तालियां इस खिलाड़ी के लिए बजनी चाहिए, यकीनन ये तालियां उसकी बल्लेबाजी के लिए तारीफ करने के काबिल है इसकी बल्लेबाजी, तो तालियां बजाकर दाद दे तारीफ करें। उवैस नाटकर की जानिब से 100 रुपये। हरीश सर से गुजारिश करूंगा कि कमेंट्री बॉक्स में चले आए। 78 रन, 78 रन। जोरदार तालियां जैद के लिए बजनी चाहिए, बहुत ही बेहतरीन गिव हिम अ स्टैंडिंग ओवेशन। व्हाट अ ग्रेट परफॉर्मेंस बाय जैद, ही हैड सिंगल हैंडेडली took his team towards a big target. Wonderful display of cricket. SM Sport
धन्यवाद एम जी सर. आपण पाहतोय पुढील सरपंच चषक पर्व पहिले तमाम अतिथींच्या मान्यवरांच्या गर्दीमध्ये अतिथी कक्षाला खऱ्या अर्थाने शोभा असते. सर्व मान्यवर इथं आपल्याला पाहायला मिळतील. चालू सामना बानकोट विपक्ष वलवते विजयी संघ चिंबावे संघासोबत पुढील सामना खेळणार आहे. लगेचच यानंतर काय फलंदाजी केली, 13 चेंडूमध्ये आपलं अर्धशतक करतात. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये T20चं बदरुद्दीन उंड्रे यांच्याकडून जयदला ₹200 कॅश प्राइज येते अर्धशतकासाठी. अर्थात टोटल ₹400 कॅश प्राइज जयसाठी जमा झाले. 13 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. जबरदस्त फलंदाजी. 11 चेंडूत आणि धावसंख्या तब्बल 53 धावा कुठल्या. 11 चेंडू अर्थात इंटरनॅशनल क्रिकेट T20चा रेकॉर्ड सुद्धा मागे टाकलं. अर्थात युवराज सिंगने आपण पाहिलं होतं स्टुअर्ट बॉर्डला 6 चेंडू 6 षटकार ठोकले. त्यांनी 12 चेंडूत ते अर्धशतक पूर्ण केलं होतं. पण युवराज सिंगच्याही एक पाऊल पुढे इथे झैद बानकोट याच्या माध्यमातून 11 चेंडू ते अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त फलंदाजी त्याच्या मार्फत. पहिल्यांदा ओळख झाली होती जयची आराटी श्रीवर्धनमध्ये. जबरदस्त त्याही वेळेस फलंदाजी केली होती. पण तिथे मात्र विजय घोडदौड त्यांची मध्ये थांबली होती. अर्थात चांगला खेळ त्यांनी केला होता पण हार्डलक त्यामुळे तिथे पराभूत झाले. ते इथे चांगली सुरुवात केली आज बानकोटनी पहिल्या सामन्यात. पहिलं षटक हाताळण्यासाठी बानकोट संघाकडून शेहबाज. नास्ट्रायकला सरफराज, स्ट्राईकला उसामा. हा परफेक्ट टी-आर पाहायला मिळाला. थोडंसं आउटफील्ड खराब असल्यामुळे ही धाव जाईल. कारण क्षेत्ररक्षकाची चूक नाही आहे. कारण आउटफील्ड खराब आहे. मध्येच चेंडूनी उसळी घेतली त्याच्या समोरून. एकेरी धावांनी उसामाने आपलं खातं उघडलंय. सरफराजला मिळते संधी. आता स्ट्राईक एंडला गार्ड घेतले पंचांकडून. एक करडी नजर क्षेत्ररक्षकाकडे टाकले कारण पॉवर प्लेचं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक फक्त 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. अर्थात एक मिड विकेट बाउंड्री लाईनला आहे, एक लॉंग ऑन रिझनला आहे. फुलटॉस चेंडू बॅटची कडा घेतले फाईन लेगच्या दिशेने. चेंडू वेगाने बंदुकीच्या गोळीप्रमाणे ट्रॅव्हल होते. सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. शेहबाज थोडासा ऑन साईडला भरकटला यावेळेस. दिशाहीन गोलंदाजी आणि फलंदाजांनी फायदा घेतला. अर्थात बॅट भिरकावली. बॅटची कडा घेतली तरी चौकार. 4 धावा आल्या. धावसंख्या होते इथे 5. पहिल्या षटकाची सुरुवात. अर्थात 79 धावा चेस करायच्या आहेत. हा मोठा फटका. उंची दिली, लांबी नाही. क्षेत्ररक्षक आहे 1-2 पण यावेळेस मात्र चांगला झेल इथे टिपलाय. पहिला झटका इथे मिळतोय वलवते संघाला. अर्थात फलंदाज सरफराज बाद होते एक चौकारानंतर. दुसऱ्या चेंडूवर त्याला बाद व्हावं लागलं. नवीन फलंदाज येतोय. प्लीज आपण एक अतिरिक्त खेळाडू इथे समालोचन कक्षात पाठवा. विनंती असेल आपल्याला. प्लीज आपल्या खेळाडूंचं नाव लक्षात येते. यूट्यूबला ही स्पर्धा लाईव्ह आहे. आपण विनंती असेल आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी इथे पाठवा. डाव्याच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा आहे ते इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त चेंडू. स्वैर मारा. अवांतर धाव. वलवते संघाला विनंती असेल आपला एक अतिरिक्त खेळाडू 12वा खेळाडू कृपया समालोचन कक्षात आपण पाठवा. कारण ही स्पर्धा tenniscricket.in माध्यमातून आपण जगभरात पाहतोय यूट्यूबद्वारे. हा जबरदस्त घुटना टेक तमाशा देख. चेंडू सीमा रेषा
जे या षटकारांनी धावसंख्या होते 12. पहिलं षटक सुरू आहे. जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला उसामाच्या बॅट मधून. चला वलवते संघाला विनंती असेल आपण एक अतिरिक्त खेळाडू इथे पाठवा प्लीज. आपल्या खेळाडूंची नावं आम्हाला माहिती नाहीयेत. नवीन आलेला फलंदाज नास्ट्राईकला उसामाच्या सोबत. हा पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द ग्राउंड पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. एकेरी धाव लेग बायच्या स्वरूपात पंचांचा इशारा येते. मॅच बॉल घ्यायचा आहे. आता आलेला नवीन फलंदाजाला मिळणार स्ट्राईक सौद. सौदला मिळते संधी. सौद डावखुरा फलंदाज आहे आणि आपण पाहाल डावखुरा फलंदाज यांची खासियत असते एक चांगला फलंदाज चांगलं क्रिकेट डावखुऱ्या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अर्थात सुरुवातीचे वर्ल्ड कप ज्याने जिंकले द ग्रेट लेजेंडरी खेळाडू क्लाइव्ह लॉयड हे सुद्धा डावखुरे. क्रिस गेल आपण पाहिला. ब्रायन लारा आपण पाहिला. युवराज सिंग आपण पाहिलंय. हा क्लीन बोल्ड फुल टॉस चेंडू होता. लॉलीपॉप होता. फायदा उचलता आला नाही. या मिळेल इथे आणखीन एक झटका. दुसरा गडी बाद होईल इथे वलवते संघाचा. 79 धावांचा पाठलाग करताना एक मोठी धावसंख्या इथे चेस करायची आहे. त्या प्रकारची संयमी क्रिकेट मात्र पाहायला मिळालं नाही. अर्थात आता झालेला सौद एक फुलटॉस चेंडू होता. दिवाळी गिफ्ट होता. बोनस होता पण त्याला त्याचा फायदा उचलता नाही. बॅट हवेत फिरकावली. बॅट आणि बॉलमध्ये खूप मोठं अंतर पाहायला मिळालं. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. नवीन फलंदाज मैदानात येतोय कामरान. दुसरं षटक हाताळण्यासाठी आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय नवीद बानकोट संघाकडून. एक चांगलं क्रिकेट बानकोट संघाकडून पाहायला मिळते. धन्यवाद सलामत साहेब यांच्याकडून आम्हाला नारियल पाणी येते अर्थात समालोचन कक्षामध्ये. तर त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. पंचांचा निर्णय येणे बाकी आहे. क्लीन बोल्ड आहे फलंदाज. डावी यष्टी उद्ध्वस्त. मास्टर आदिफ आपल्याला पाहायला मिळेल. अर्थात 12व्याच वर्षी त्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये पदार्पण केले. खूप कमी वयाचा क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळेल. कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. कॅमेरा आता ज्याच्यावर आहे आपण पाहाल स्क्रीनवर. आता शॉर्ट कव्हरवरून तो पुन्हा इकडे अर्थात डावखुरा फलंदाज आहे त्यामुळे ऑफ साईडला येते. शॉर्ट कव्हरमध्ये 12 वर्षाचा आणि जर्सी क्रमांक सुद्धा 12 पाहायला मिळते इथे आदिफचा. नवीद एक यशस्वी गोलंदाज. स्लोवर वन फसवा चेंडू होता पण उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर.
पंचांचा इशारा येतो. या सिटीज वाईड बॉल, एक अतिरिक्त चेंडू, स्वेर चेंडू. एकेरी धावा आणि धावत संख्या होईल 14 धावा. 79 धावांचं विशाल लक्ष इथे पार करायचं आहे 4 षटकांमध्ये. नवीद हा खराब चेंडू आडव्या पट्ट्यात खेळलाय. आखूट टप्प्याचा चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पार. चौकार. जे हा चौकार एक संजीवनी चौकार वेलकम 4 इथे पाहायला मिळतोय. तो फलंदाज कामरान उमेरच्या बॅटमधून. कामरान आहे ना स्ट्राईकला. यावेळेस उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी इथे पाहायला मिळते ती नवीद कडून. एकेरी धाव वाढते इथे. धावसंख्या होईल 19 धावा. चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळते. एकेरी धाव इथे मिळेल. सलामत साहेब आमच्यावर खूपच खुश आहेत. अर्थात आताच नारियल पाणी, लगेच नारियल पाणीची मलाई सुद्धा आली, तर त्यांचं प्रेम वाढते आमच्यावर. चांगला फटका नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक फलंदाज बाद. जैद जबरदस्त अर्धशतकीय खेळी. वाईड बॉल. आदिप आपण पाहतो एक 12 वर्षाचा खेळाडू क्षेत्ररक्षण करतोय कव्हर रिजन मध्ये. अर्थात यष्टीरक्षक आपण पाहाल आसिफ, त्यांचे बरकुरदार आहेत आदिफ. आदिप आणि मेहनत करताना दिसते आदिप. अर्थात दोन्ही दिशेला तो धावपळ त्याची मैदानात सुरू आहे. कधी ऑफ साईडला, कधी ऑन साईडला. वडिलांकडे पाहतोय. वडील ज्या ठिकाणी जांगतायत त्या ठिकाणी हा स्लोवर वन होता क्षेत्ररक्षकाच्या, मात्र वरून जातोय हा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून सीमारेषा पार. षटकार इथे मिळतोय. जबरदस्त फटका. धाव संख्या होती 28. 2 षटकानंतर शेहबाज आपला अंतिम षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक कोट्यातील आणि संघाकडून सांघिक तिसरं षटक. जैद आपण पाहतोय क्षेत्ररक्षणासाठी इथे स्क्वेअर लेगला चांगली फलंदाजी केली. अर्थात 13 चेंडू 53 धावा नाबाद त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अर्थात सामना संपल्यानंतर सलामत साहेब यांच्याकडून त्यांना एक नारियल पाणी जैदला आहे, कारण त्यांचं अर्धशतक आपण पाहिलं. तर अनोखी बक्षीस सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळते खेळाडूंसाठी. यारकर चेंडू होता मनगटीद्वारे लो फुलटॉस खेळून चांगला खेळून काढला ऑन साईडला, पण एकेरीच धाव मिळेल इथे.
उमेरला. अंकुश ज्यांनी मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. धावसंख्या मात्र होते 29. अंकुशला चांगली फलंदाजी करावी लागेल हा सामना जिंकून द्यायचा असेल आपल्या संघाला तर. यावेळेस मात्र बरकटला डाव्या यष्टीच्या बाहेर शैबाजची दिशाहीन गोलंदाजी ते पाहायला मिळते. पंचांकडून दंडित केलं जाते त्याला. अर्थात अवांतर धावात भर होईल. वाईटच्या स्वरूपात ही धाव येईल. धावसंख्या होईल 30. 79 धावांचा पाठलाग करायचा आहे. 49 आणखीन धावा कराव्या लागतील. हा ही मात्र बॅटची कडा घेतली. चेंडू निघून गेलाय थर्ड मॅन रिझनला. वाईड आणि बाईज म्हणजे बॅटला लागला नाही. वाईड प्लस बाईज अर्थात 35 धावा इथे पाहायला मिळतील. 11 चेंडू 44 धावा. हा चांगला फटका नाही आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. जज चुकलं होतं त्याचं पण अंतिम क्षणी चांगला झेल. मैदानात सुद्धा आहेत आपल्याला अर्थात पाहायला मिळेल मिस्टर आसिफ जे यष्टीरक्षण करतात आणि त्यांचे चिरंजीव अर्थात आदिप स्वतःही क्षेत्ररक्षणाला लागतोय आणि क्षेत्ररक्षण पण लावतोय. हे चांगले स्किल त्याच्याकडे पाहायला मिळतात. अर्थात त्याला विरासतमध्येच क्रिकेट मिळाले. आपल्या वडिलांपासून त्याला धडे मिळालेत. चांगली गोलंदाजी इथे शहबाजची. निर्धाव चेंडू समजू शकला नाही फलंदाज उमेर. क्रिकेट आपण पाहतो अर्थात क्रिकेट रक्तात असावं लागतं असंच म्हणता येईल. एक चांगला क्रिकेटर येत्या काळात आदिप आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईटचा इशारा ते मुख्य पंचांचा. तुड़ील के सभी खिलाड़ियों के लिए खुशी की खबर. तुड़ील के सभी खिलाड़ियों को अब्दुल वहीद देशमुख उनके खिलाड़ी के यहाँ खाने की दावत है. हा बॅटची कडा घेतली होती. झेल मात्र सुटला आसिफ कडून. विकेट किपिंगला घडली चूक. षटकाची सांगता 3 षटकानंतर उमेरला लगातार 3 चेंडू निर्धाव टाकले. धावा संख्या आहे 36 धावा. खराब फलंदाजी ते वलवते संघाकडून पाहायला मिळते. अर्थात अंकुशने एक षटकार टोकून आशा पल्लवित केल्या होत्या पण अंकुश लगेच बाद झाला. त्याची छोटी खेळी समाप्त झाली. सुरुवात चांगली झाली नाही वलवते संघाकडून. फलंदाज बाद होत राहिले. अर्थात उसामानी सुद्धा षटकार ठोकला होता. सरफराजनी चौकाराने सुरुवात केली होती पण दुसऱ्या चेंडूवर त्यालाही बाद व्हावं लागलं. त्यानंतर कामरांनी काही वेगळं करू शकला नाही. उमेर एक चौकार ठोकलाय पण निर्धाव चेंडू खूप खेळलेत त्यांनी फलंदाजी करताना. मुजाहिद षटक टाकतोय. शादाब विकेटच्या मागं चेंडू निघून गेला. एकेरी धाव दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं मुजाहिदचा आणि यश मिळतंय त्याला. तिसरी धाव मात्र घेत नाही. मुजाहिदला खेळायचा चेंडू. वाईड आणि 22 2 एकूण 3 धावा. अर्थात बानकोटच्या जर धावा कमी असत्या तर हे वाईड बाईज डोकेदुखी ठरलं असतं बानकोटला. पण आता 79 धावा आहेत. हा चांगला फटका जैद आहे पण जैद आकोड पोझिशन मध्ये त्याला झेल टिपता आला नाही. चांगला प्रयत्न जैदचा. बाउंड्री अडवली त्यांनी. 2 धावा इथे मिळतील.
चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात एकेरी धाव येते वलवते संघाला. आता हे एकेरी दुहेरी धावांनी मात्र सामना जिंकणार नाहीये, त्यांनाही माहिती आहे. एका औपचारिकता या सामन्यामध्ये सुरुवातीला काय फलंदाजी केली पहिल्या इनिंगमध्ये झैदनी, अर्थात या सामन्यामध्ये आणि आजच्या दिवसभरात त्याची चर्चा राहील. अर्धशतकीय खेळी, अर्थात त्याच्या जर्सीचा क्रमांक आहे 07, अर्थात महेंद्रसिंग धोनी. आणि या स्पर्धेतील तिसरं अर्धशतक झैदच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. उजव्या अष्टीच्या बाहेर आहे, पंच आपल्या बाजूने वळतायत. वाईड प्लस 22, एकूण 2 धावा इथे मिळतील. टोटल धावसंख्या होते 48. हा चांगला फटका इथे पाहायला मिळते मुजाहिदच्या बॅटमधून. षटकार. मुजाहिद अंतिम क्षणात चांगली फलंदाजी करतोय. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, त्याचा झेल होऊ शकतो. गोलंदाज आपल्या फॉलोथ्रूमध्ये झेल टिपण्याचा अयशस्वी प्रयत्न. एकेरी धाव. धावसंख्या झाली 54. 79 धावांचा पाठलाग करताना अंतिम षटक आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडू शिल्लक आहे. अर्थात बानकोट संघाने एकतर्फी हा सामना आपल्या खिशात टाकलाय. शेवटचा चेंडू, मोठा फटका आहे, झेल होऊ शकतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि झेल टिपलाय.